देवी वेशा गुणमयी मम माया दुरत्तया मामेव ते प्रपद्यन्ते मायामेता तरन्ति ते। आता महदादी हे माया उतरोनिया धनंजया मी होई जे हे अया कैसे निहे। जिये ब्रह्मचळाचा आघाडा पहिली या संकल्प जळाचा उघडा सवेची महाभूतांचा बुडबुडा स्थाना आला। प्रस्तुत प्राप्त समय आजच्या या प्रवचनरूपी सेवेकरिता घेतलेला श्लोक गीतेतील अध्याय क्रमांक 7 आणि 7व्या अध्यायातील श्लोक क्रमांक 14। या 14व्या श्लोकामध्ये भगवान आपल्याला मार्गदर्शन करत असताना म्हणतात, दैवेहीशा गुणमयी मम माया दुरत्तया मामेव ते प्रपद्यन्ते मायामेता तरन्ति ते। अर्थात भगवंत म्हणतात ही त्रिगुणात्मक जी माया आहे ही माया दुष्कर आहे, तरुण जाण्यास कठीण आहे, पण जे मला शरण येतात त्यांना अतिशय ती तरुण जायला सोपी आहे। बरं का? काय म्हणतात भगवंत या ठिकाणी, दैवी वेशा गुणमयी मम माया दुरत्तया मामेव ते प्रपद्यन्ते मायामेता तरन्ति ते। माझ्यापासून निर्माण झालेली तयार झालेली ही त्रिगुणात्मक माया तरुण जाण्यास दुष्कर आहे, कठीण आहे, पण जे मला शरण येतात त्यांना अत्यंत सोप्या पद्धतीने ते ही माया तरुण जाऊ शकतात किंवा मायेचा भवसागर हा पार करू शकतात। त्यावर भाष्य करत असताना माऊली म्हणतात, आता महदादी हे माझी माया उतरोण या धनंजया मी होई जे आया कैसे निये। जिये ब्रह्मचळाचा आघाडा पहिली या संकल्प जलाचा उघडा सवेची महाभूतांचा बुडबुडा स्थाना आला। श्लोकावर अर्थपूजा बांधण्याआधी श्लोकावर चिंतन करण्याआधी ज्या निमित्तानं या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, या फळेगाव गावातील हे जाधव परिवार आणि जाधव परिवाराच्या मातोश्री कैलासवासी मंगूबाई दामो जाधव आईसाहेबांना शुक्रवार दिनांक 12 जानेवारी 2024 रोजी देवाज्ञा झाली, त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि तिथीप्रमाणे आज त्यांचं प्रथम पुण्यस्मरण दिवस आहे। प्रथम पुण्यस्मरण दिवस। आईसाहेबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जी काही चांगली कर्म केली, चांगल्या वागल्या जगल्या, जे काही पुण्य कर्म केली त्या पुण्य कर्माचं स्मरण म्हणजेच आजचा हा दिवस पुण्यस्मरण। खरं तर या ठिकाणी कार्य करत असताना त्यांच्या पश्चात आमचे संतोष दादा असतील, अर्थातच शांताराम दादा असतील, मयूर असेल, भावेश असेल, आईसाहेबांचे सुनबाई असतील, मुली असतील, नातवंड असतील आणि संपूर्ण हा जाधव परिवार अतिशय चांगल्या प्रकारे आईसाहेबांनी कार्य केलं, घराला घरपण देण्याचं काम केलं, मुलांवर चांगल्या प्रकारचे संस्कार केले आणि सृष्टीच्या नियमाप्रमाणे वृद्धापकाळाने त्यांचं निधन झालं। आज प्रथम पुण्यस्मरण म्हणून या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। अभंगाच्या सेवेसाठी घेतलेला श्लोक हा 7व्या अध्यायातील 14वा श्लोक आहे आणि या 14व्या श्लोकामध्ये भगवान आपल्याला ओळख करून देतात, जाणीव करून देतात, मार्गदर्शन करतात। म्हणतात, दैवीहीशा गुणमयी मम माया दुरत्तया मामेव ते प्रपद्यन्ते मायामेता तरन्ति ते। माया कशी आहे त्या मायेची ओळख करून देत असताना कुठेतरी म्हटलेलं आहे, जशी दिसते तशी नसते तिला माया म्हणतात। बरोबर? जसं दिसतंय तसं नसतंय त्याला माया म्हणतात। दसऱ्याचे सुवर्णाचे लाटे लोक म्हणती परिते काटे। दसऱ्याच्या दिवशी आपण एकमेकाला जे सोनं देतोय, एकमेकाच्या हातात सोनं देतोय, भाऊजी वहिनीच्या हातात देतात, वहिनीला सांगतात गंटन कर तुला, हार कर तुला, अजून काय तुमके कर तुला, अमुक कर तमुक कर, भाऊ भावाच्या हातात देतोय तुला, गोप कर तुला, चैन कर, काय 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 काय, हे सोनं घे बाबा आणि सोन्यासारखा राहा, सोन्यासारखा बोल, सोन्यासारखा वाग, सोन्या। बरं का? रात्री जे आम्ही एकमेकांना सोनं देतो की नाही
ते सकाळी काय होतंय, गवणीवर पडलेलं असतंय, कुठेतरी वेगळ्या जागी ते पडलेलं दिसलं जातंय आम्हाला. अर्थात जसं दिसतंय तसं नाही, त्याला माया म्हणतात. हा सगळा पसारा जो आम्ही निर्माण करतोय की नाही, जाणते झाल्यापासून, कारण जोपर्यंत जाणता नसतोय ना तोपर्यंत पसाऱ्याचा त्याला काहीच नाही, बरं का. शेजारचे काकू येऊन उचलून घेऊन जाते आणि काय म्हणते माहितीये, तुझं तू काम आवर, तोपर्यंत तुझ्या मुलाला मी खेळवतो, कारण मला आवड आहे त्याची, मला आवडतो तो. पसारा काहीच नाही ना त्याच्याकडे, निर्मळ मन आहे, द्वेष नाही, मत्सर नाही, तिरस्कार नाही, काहीच नाही आहे. तीच काकू 12 वर्षानंतर येते, अख्ख्या आळीमध्ये 1 नंबर डांबरट पोर असेल ना तुझा. पसारा वाढला आता, बरं का. आणि हा पसारा आम्ही निर्माण करत असतो. जोपर्यंत राहायला घरदार नसते तोपर्यंत माणसाला असं वाटतं, एकदा घर मला 4 भिंती व्यवस्थित झाल्या ना की बस. पण पडव्या काढून काढून त्याचं आयुष्य जातो, शेवटपर्यंत पडव्या काही त्याच्यात थांबत नाही. किती पसारा करणार आम्ही, बरं का. जेवढे मोठे सोयरे असतील ना तेवढा माणसाला अभिमान. अख्ख्या गावातल्या लोकांचं सोयरे, पण आपल्या सोयऱ्यांसारखं हा पसारा आहे, बरं का. ही माया आहे. जगद्गुरु तुकोबा म्हणतात, सोयरे दायरे दिल्या घेतल्याचे अंत हे काळीचे कोणी नाही. त्याच्या पुढे जे आज आपले आहेत ते याच्या आधी नव्हते. 83,99,999 योनीमध्ये तेच आई वडील असतील, तीच बाई असेल, तीच मुलं असतील, नाही. जे आज आहेत ते याच्या आधी नव्हते, आज आहेत हा आपला भ्रम आहे. आज आपले आहेत हा आपला भ्रम आहे. कुठपर्यंत? जोपर्यंत सगळं काय आहे तोपर्यंत माझं 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 माझं. एकदा काय समोरच्या माणसाच्या मनाविरुद्ध झालं की भाऊ भावाचं ऐकत नाही, बहीण भावाचं ऐकत नाही, बहीण भावाची राहत नाही, भाऊ भावाचा राहत नाही. मनाच्या विरुद्ध झाल्यानंतर नातं सुद्धा तोडायला मागे येत नाही. आज आहेत हा आमचा भ्रम आहे, उद्या कदाचित तेच आपले असतील असं नाही. पुढच्या वेळेला ऋणानुबंधाच्या गाठी आहेत. ज्या आई वडिलांचे ऋण आहेत ते प्राप्त झालेले आहेत, ज्या बाईचे ऋण आहेत ती आपल्या जवळ आलेली आहे, ज्या मुलाबालांचं ऋण आहे ती मुलं मला आपल्या पोटी जन्माला आलेली आहेत, ज्या घराचं ऋण आहे त्या घरात आपला जन्म झालेला आहे, ज्या समाजाचं ऋण आहे त्या समाजामध्ये आपला जन्म झालेला आहे, ज्या कुटुंबाचं ऋण आहे त्या कुटुंबामध्ये आपण जन्माला आलेलो आहोत, देवाचं देशाचं धर्माचं ऋण आहे म्हणून त्याच ठिकाणी आपला जन्म झालेला आहे. ऋणानुबंधाच्या गाठी आहेत म्हणून आम्ही कर्तव्य कार्य केलं पाहिजे, आम्ही संसार केला पाहिजे, आम्ही आई वडिलांची सेवा केली पाहिजे, आम्ही पत्नीचं पालन पोषण केलं पाहिजे, आम्ही मुलांचं संगोपन केलं पाहिजे, आम्ही आमच्या मुलांवर संस्कार केले पाहिजेत, आमचं कर्तव्य आहे. पण हे सगळं करत असताना त्याच्यामध्ये लिप्त होता कामा नये, अलिप्त राहता आलं पाहिजे. जसं कापूर कार्य करताना दिसतंय, कापुराची वाती उजळली ज्योती ठाईच समाप्ती झाली जैसे. कापूर कार्य करताना दिसतंय पण ज्या वेळेला ते कार्य संपतंय ते त्यावेळेला त्याचं नाव पण शिल्लक राहत नाही. तसं आम्ही संसारामध्ये असावं, असूनही नसावं. आम्ही प्रपंचाचं कार्य करावं, करून नसावं, लिप्त होता कामा नये. एखाद्या अर्ध्या ग्लास पाण्यामध्ये जर 2 चमचे आम्ही ऑइल टाकलं, तेल टाकलं तर किती वेळ मिक्स करायला घेतल्यानंतर ते मिक्स होईल सांगा ना? नाही होणार. आम्ही संसारात त्याप्रमाणे पाहिजे, जेव्हा वेगळं व्हायची वेळ येईल ना तेव्हा होता आलं पाहिजे. आम्ही वैकुंठी सेवासी आलो याची कारण असते. ज्या कामानिमित्त आम्हाला भगवंताने नरदेह दिलेला आहे, ज्या कार्यासाठी आम्हाला देवाने हा मनुष्य देह दिलेला आहे ते कार्य आमच्याकडून घडलं पाहिजे. समाजाची सेवा करणं आमचं कर्तव्य आहे, कुटुंबाची सेवा करणं आमचं कर्तव्य आहे, आई वडिलांची सेवा करणं आमचं कर्तव्य आहे, मुलांचं संगोपन करणं त्याच्यावर संस्कार करणे आमचं कर्तव्य आहे. ते आम्ही केलंच पाहिजे. पण ते सगळं करत असताना स्वतःसाठी जगता जगता कधीतरी इतरांसाठी जगता आलं पाहिजे. स्वतःसाठी आणि स्वार्थासाठी जगणारी माणसं अनेक असतात, पण स्वतःसाठी आणि स्वार्थासाठी जगणाऱ्या माणसाचं नाव पण शिल्लक राहत नाही, नाव ही शिल्लक राहत नाही. आज आम्ही ज्यांचं स्तवन करतोय, आज आम्ही ज्यांचे गुणगान गातोय, महापुरुष असू द्या ना, नेते असू द्या ना, ज्यांनी या देशासाठी बलिदान दिलं, ज्यांनी या देशासाठी प्राण अर्पण केलं, रक्त सांडलं, ज्यांनी या धर्मासाठी रक्त सांडलं, प्राण अर्पण केलं,
ज्यांनी धर्मासाठी झिजले संपूर्ण आयुष्य झिजवलं, देव कार्य करण्यासाठी ज्यांनी अहोरात्र कष्ट केले, अखंड आणि अखंड भगवंताचं नामचिंतन करून समाजसेवा केली, समाज सुधारण्याचं कार्य केलं, त्या महापुरुषांचं, त्या संतांचं, त्या नेत्यांचं आम्ही स्तवन करतोय का? स्वतःसाठी जगता जगता अधिक करून इतरांचा विचार त्यांनी केला. आम्हालाही तसं जगता आलं पाहिजे. आमच्या मनात नुसतं स्वार्थ आणि स्वार्थ भरलेला आहे. फक्त माझं आणि भ्रांतीचं ओझं, माझा प्रपंचाचे ओझे घेऊन म्हणे माझे बुडताही न सोडे तुमची थोडा अभिमान. बुडायला आला तरी ते प्रपंचाचं ओझं सोडायला मागत नाही, बुडायला आला तरी सोडायला मागत नाही. आणि म्हणून जे आम्हाला वाटतंय ना ते आपलं कुठपर्यंत आहे याचा विचार आम्ही केला पाहिजे. जे आपल्याला वाटतंय माझं म्हणून ती आपली माया आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात, नको नको मना गुंतू माया जाळी. काळ आला जवळी ग्रासावं, या काळाची एवढी पडेल बा जेव्हा सोडविना, तेव्हा माय बाप सोडविना, बंधू पाठीची बहीण शेजेची कामीन दूर राही, सोडविना राजा देशीचा चौधरी आणि कसोयरी भली. कोणी सोडवू शकत नाही शेवटच्या वेळेला. तो बाप बोलतोय, माझा मुलगा माझ्यावर एवढा प्रेम करतोय, एवढा जीव लावतोय, माझी एवढी आवड आहे माझ्या मुलाला. रोज 7-7:30 वाजता येतो, त्याला माहिती संध्याकाळी मी कामावरून तो पायरीवर बसून माझी वाट पाहत असतो. बरं का, एकदा त्याला समजलं ना की मी रिक्षा स्टँडला रिक्षातून उतरलोय म्हणून तो अर्ध्या रस्त्याला मला घ्यायला येतोय तो. पण त्याला काय माहिती, तुझ्या हातात असलेल्या पिशवीवर प्रेम आहे ते. एक दिवशी पिशवी हातात घेतली आणि बाप मागे काहीतरी कामानिमित्त थांबला. 1 तासभर बाप घरी आला नाही. पोराने विचारलं सुद्धा नाही, बाबा अजून का आले नाही, कारण पिशवी भेटली ना तर बाबाची गरज काय. आमचं एकमेकावर प्रेम आहे ना, जरा अंतःकरणपूर्वक विचार करा, आम्ही एकमेकावर कशासाठी प्रेम करतोय. आमच्या मनाच्या गरजा आमच्या मनासारखं होतोय तोपर्यंत आम्ही एकमेकावर प्रेम करतोय. ज्या दिवशी मनाविरुद्ध होतंय ना त्या दिवशी चांगला माणूस पण वाईट व्हायला वेळ लागत नाही. कालपर्यंत ज्याची आम्ही स्तुती करायचो, स्तवन करायचो, तोड भरून कौतुक करायचो, मनाविरुद्ध काहीतरी करू द्या, लगेच त्या तापप्रचाराला आम्ही सुरुवात करतो का? आमच्या मनासारखं झालं नाही. माणूस फक्त स्वतःच्या मनाचा विचार करतोय बस, जगत असताना, वागत असताना. आणि म्हणून या ठिकाणी भगवंत म्हणतात, दैवी वेशा गुणमयी मम माया दुरत्तया मामेव प्रबद्धन्ते माया मिता तरंती. ही त्रिगुणात्मक माया माझ्यापासून निर्माण झालेली, तरुण जाण्यास दुस्तर आहे, कठीण आहे. का? भले गेले हजारो वर्ष तपश्चर्या करणारे सुद्धा त्या मायेमध्ये अडकले ना, त्या विषयांमध्ये अडकले ना, त्या विकारांमध्ये अडकले ना. का अडकले? जाणीव नव्हती, विवेक नव्हती, वैराग्य नव्हतं, आत्मज्ञान नव्हतं, स्वतःला शोधण्याचं ज्ञान नव्हतं आणि त्यामुळे ती अवस्था तशी झाली. त्रिगुणात्मक माया आहे. प्रत्येक मनुष्य 3 गुणांनी कार्य करत असतो, रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण. 3 गुणांनी कार्य करत असतो. रजोगुणे पुनरावृत्ती आहे, तमोगुणे अधोगती आहे आणि सत्वगुणे भगवत भक्ती आहे. तुम्ही किती जरी म्हणालात ना तरी पण मध्ये फटी काढाल तुम्ही, आम्ही परमार्थिक आहोत दाखवण्याचा. पण संतांनी या ठिकाणी स्पष्ट मांडलेलं आहे, तुम्ही कुठल्याही शास्त्राचा, ग्रंथाचा, पुराणाचा अभ्यास करा, सत्वगुणेच भगवत भक्ती मांडलेली आहे, रजगुणे नाही, तमोगुणे नाही, सत्वगुणे. रजोगुणाने पुनरावृत्ती आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरी शयनम. माऊलींच्या भाषेत सांगायचं म्हणजे उपजेते नासे नासे ते पुनरपि दिसे हे घटिका यंत्र तसे परिभ्रमे का. रजोगुणे पुनरावृत्ती, तमोगुणे अधोगती आहे. काही शिल्लक राहत नाही त्याचं, अधोगती आहे. भगवत भक्ती घडावी जर असं वाटत असेल तर त्यासाठी आम्ही सत्वगुणाने सात्विक विचार घेऊन उभे राहिलो पाहिजे, सात्विक विचार घेऊन उभे राहिलो पाहिजे. ज्या वेळेला आम्ही देवाशी एकरूप होतोय ना त्यावेळेला आमचं काही अस्तित्वच उरत नाही, अस्तित्वच उरत नाही. साधं उदाहरण आहे, पाऊस पडण्याची प्रक्रिया आणि त्याचा जर आम्ही विचार केला, असं म्हणतात समुद्रामध्ये ज्या वेळेला सूर्याची किरण पडतात त्यावेळेला त्या समुद्रातील पाण्याची वाफ तयार होते. ती वाफ वर जाते आकाशामध्ये, ढगाच्या रूपांमध्ये त्यांचं रूपांतर होत आहे, ढगांमध्ये रूपांतर होत आहे.
आणि ढगांच्या रूपाने नंतर पावसाच्या रूपाने तेच ढग खाली येतात. आम्ही एक निरीक्षण का करत नाही? आकाशातून पडणारं जे पाणी आहे ते आमच्या घरावर पडू द्या, शेतावर पडू द्या, बांधावर पडू द्या, माळावर पडू द्या, अजून कुठेही पडू द्या, प्रत्येक पाण्याच्या थेंबाला काय वाटतंय माहितीये की नाही, मी कशाच्या का नाही स्वरूपाने नदीला जाऊन भेटलो पाहिजे. घरावर पडणारं जे पाणी आहे, पाण्याचा थेंब आहे, तो नितोल्यांच्या रूपाने खाली येतोय, ओळीच्या रूपाने एखाद्या नाल्याला मिळतोय, नाला एखाद्या ओळाला मिळतोय, तो ओळ जाऊन नदीला मिळतोय. ती नदी कुठपर्यंत तिचा प्रवास चालू असतो. नदीच्या उगमापासून नदीच्या मनामध्ये फक्त एकच विचार असतो, जिथून माझी निर्मिती आहे ना तिथं मला पोहोचायचं आहे. मग किती दर्या कोऱ्या, डोंगर, दगड, झाडं, किती मोठमोठे डोंगर आडवे येऊ द्या, ते पार करून त्यांना वळसा घालून मला जायचंय, मला जायचंय, मला जायचंय. माझा प्रवास कुठपर्यंत आहे? जोपर्यंत सागराला मिळत नाही तोपर्यंत. आता सांगा, सागराला मिळाल्यानंतर नदीचं वेगळं अस्तित्व उरतंय का? सागराला मिळालेल्या नदी आम्ही ओळखू शकतो. ही आमची काळू नदी आहे, ही आमची बादसा नदी आहे, ती आमची उल्हास नदी आहे, ओळखू शकतो. वेगळं अस्तित्वच राहत नाही. आमची जिथून निर्मिती आहे ना, आलासी कोथोडी जासी कमण्या रे ठाया, घरदार नोहे तुझी अवघी लटकीच माया. सावध होई बापा, काळ लागला मापा, प्रपंची गुंतू नको, पाय बुडत असे पापा. बोधले महाराज म्हणतात, ते कुठं कोसल्याने घर सायास केले, दोन्ही द्वार लिंबून आत गुंतो गुंतो मेली. मोठमोठे साधू संत त्यांनी सायास केले, प्रपंची रवणीया मन नाही गोविले. वेद शास्त्र पुराणे हाका मारिती लोका, गाफील निजताना काळ देईल धोका. म्हणून बोधले म्हणे आता तुम्ही हरिनाम जपा, लक्ष 84च्या त्याने चुकतील खेपा. लक्ष 84च्या खेपा जर आम्हाला चुकवायच्या असतील तर आम्ही पहिला विचार केला पाहिजे, आलासी कोठोणी जासी कवण्या रे ठाया. तुम्ही विचाराल महाराज कुठून आलात? उशीद बोलून आलो. पण उशीद मध्ये कुठून आलात? आईच्या गर्भातून. आईच्या गर्भात पित्याच्या रेतातून. पित्याच्या रेतामध्ये तिथे कुठून आलात? उत्पत्ती काय आहे? आपलं मूळ काय आहे? आपली उत्पत्ती कशापासून आहे? आम्हाला तिथे जायचं आहे. ज्या देवाने आमची निर्मिती केलेली आहे, ज्या देवापासून आमची उत्पत्ती आहे, त्या देवाने आम्हाला निर्माण केलेलं आहे, घडवलेलं आहे, वाढवलेलं आहे, आज जगवतोय, आमच्या अंतरामध्ये राहून अंतरात्मा म्हणून आमची सेवा करतोय. त्या देवाला मला भेटायचं आहे. भेटायचं ना आम्हाला त्या देवाला. मिळेपर्यंत आमची धावपळ आहे बरं का माऊली. त्या देवाला भेटेपर्यंत धावपळ आहे. मग अनेक दर्या खोड्या, अनेक आडवे येतील ना, अनेक प्रसंग येतील, अनेक संकट येतील, अनेक व्यत्यय येतील. मध्ये काय 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 आडवं येईल ते पण सांगू शकत नाही. पण नदीकडे पाहायचं आहे. कितीही जरी काही आडवं आलं तरी नदी थांबत नाही. नदी मार्ग काढते, वळसा घेते, मार्ग काढते. एखादा भला मोठा डोंगर तुम्हाला आडवा येत असेल ना, परमार्थ करण्यासाठी, समाज कार्य करण्यासाठी, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करण्यासाठी, त्या डोंगराला वळसा द्या ना. तो फोडण्याचा प्रयत्न का करताय तुम्ही? एखादा तुमचा अपप्रचार करत असेल, तुम्हाला वाईट बोलत असेल, विरुद्ध जात असेल, काहीतरी विरोध करत असेल, वळसा द्या, बाजूला सारा. आम्ही त्याला फोडत बसतो ना, म्हणून आमची एनर्जी तिथेच खर्च करतोय. जगद्गुरु तुकोबांना भले भले मोठे डोंगर आडवे आले, फोडत नाही बसले जगद्गुरु तुकोबा, वळसा देऊन पुढे निघून गेले. फोडत बसले असते तर गाथा आम्हाला मिळाले नसते. माऊली ज्ञानोबांना भले भले मोठे डोंगर आडवे आले, नाही फोडत नाही बसले, वळसा दिला त्यांना, निघून गेले पुढे. जर आमच्यासारखे ते गुडदरत बसले असते, फोडत बसले असते तर ही ज्ञानेश्वरी आम्हाला मिळाली नसती. नदीचं ते स्मरण करा, म्हणजे नदीचं चित्र डोळ्यासमोर ठेवा. अनेक 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 दगड धोंडे, अनेक मोठमोठी झाडं वगैरे आडवे येतात, पण तिच्या मनामध्ये फक्त एकच विचार असतो, मला काही करून समुद्राला भेटायचं आहे. ज्या वेळेला आम्ही आमच्या योग्य प्रवासाला निघतोय की नाही, त्यावेळेला अनेक अनेक माणसं आम्हाला आडवे येऊ शकतात, अनेक मोठमोठे प्रसंग आमच्यावर येऊ शकतात, मोठमोठी संकट आमच्यावर येऊ शकतात. वळसा द्या, पुढे निघून जा. कुठपर्यंत आमचा प्रवास चालू राहणार आहे? जोपर्यंत परब्रह्माची प्राप्ती होत नाही तोपर्यंत. एकदा देवाची प्राप्ती झाली, परब्रह्माची प्राप्ती झाली की आमचा प्रवास थांबणार आहे. आमचं वेगळं अस्तित्व राहणार नाही, आमचं वेगळं पण उरणार नाही. देव पण प्राप्त होणार आहे, देव पण प्राप्त होणार आहे. आणि ते सोपं आहे ना, सोपं आहे. आपल्याला कठीण करून ठेवले लोकांनी.
गाथा वाचा, मग कळेल तुम्हाला. जगद्गुरु तुकोबा वाचा, किती सोपं केलं जगद्गुरु तुकोबांनी. कठीण होतं ना, कठीण ते अतिशय सोपं करून ठेवलं बरं का. आणि ज्यांनी कठीण कठीण सांगितलं होतं ना, कधी तिकडे माणूस वळूच नाही, कधी माणसाने तिकडे फिरकू पण नाही, बरं का. त्यांची पितळ जगद्गुरु तुकोबांनी गाथेमध्ये उघडी कडी केली, म्हणून त्यांनी जगद्गुरु तुकोबांना विरोध केलेला आहे. जगद्गुरु तुकोबांना विरोध करणारे सर्वसामान्य तुमच्या आमच्यासारखी माणसं नाहीत. ज्यांचे चोर धंदे होते ते उघड करण्याचं काम जगद्गुरु तुकोबांनी केलं ना, त्यांनी जगद्गुरु तुकोबांना विरोध केलेला आहे. म्हणून गाथा वाचा, जगद्गुरु तुकोबांचा एक एक अभंग वाचा, तुम्हाला कळेल आमच्या जीवनाचा मार्ग किती सोपा आहे, किती किती सोपा आहे. त्या परब्रह्म प्राप्तीसाठी मी अभ्यास करतो ना, किती सोपा आहे. बसल्या जागी देव होऊ शकतो मी, बसल्या जागी. फक्त त्यासाठी आम्ही काही प्रयत्न केले पाहिजेत, काही प्रक्रिया केली पाहिजे. येणाऱ्या जाणाऱ्या रस्त्यावर असलेला तो दगड गावाच्या रस्त्यावर होता. अनेकांची डोकी फोडली, कित्येकांना ठेच लागली, कित्येकांना त्रास, सगळ्यांना त्रास होता त्या दगडाचा. प्रत्येक जणाच्या तोंडामध्ये तो दगड बघितला की एकच मौली यायचं, हा दगड कोणीतरी बाजूला केला पाहिजे, हा दगड कधीतरी बाजूला झाला पाहिजे, हा दगड अख्ख्या गावाला त्रास आहे. असे काही दगड असतात गावामध्ये, अख्ख्या गावाला त्रास असतो, पण बाजूला काढायची हिंमत कोणाच्यात नसते. ज्यांनी बाजूला करण्याचा प्रयत्न केला ना, त्यांना कामाला लावले त्या दगडांनी. असे काही दगड असतात गावामध्ये, बरं का मौली. सगळ्यांना त्रास असतो त्या दगडाचा. कित्येकांची डोकी फोडली, कित्येकांचे ठेचा लागला, कित्येकांचे डोके फोडले, त्रास सगळ्यांनाच, पण बाजूला काढायची हिंमत नाही कोणाची. कोण हात लावेल त्या दगडाला. साधू पुरुष आले, त्यांनी सांगितलं त्या गावकरी ग्रामस्थांना, गाववाल्यांना, हा दगड मला पाहिजे, घेऊन जा. सगळ्यांनी आनंदाने हात जोडल्याने सांगितले, महाराज आम्ही अशाच माणसाची वाट पाहत होतो, कोणीतरी या दगडाला बाजूला करेल, घेऊन जा बिनधास्त, आमची काही हरकत नाहीये. आणि झाले ते साधू पुरुषाने तो दगड घेऊन गेले. 4-5 वर्षांनी तेच साधू पुरुष त्याच गावामध्ये आले, सांगितलं तुमच्या गावामध्ये अमुक अमुक देवाचं मंदिर बांधायचं आहे, मंदिराचं काम तुम्ही करायचं, मूर्ती मी आणणार, प्रतिष्ठापना मी करणार. सांगितल्याप्रमाणे ग्रामस्थांनी त्या मंदिराचं बांधकाम पूर्ण केलं. प्रतिष्ठापना करण्यासाठी ती मूर्ती ज्या वेळेला गावामध्ये आणली, त्यावेळेला गावकरी त्या मूर्तीकडे पाहून आश्चर्यचकित झाले. ती मूर्तीकडे बघितल्यानंतर एवढी आकर्षित व्हायची, एवढी सुबक मूर्ती, एवढी चांगली मूर्ती, एवढं कोरीव काम, एवढं अतिशय घडवणी चांगल्या प्रकारे केलेली की ज्याची नजर गेली ना, तो आकर्षित व्हायचा, तो पाहतच बसायचा, तो निरीक्षणच करत बसायचा. आणि निरीक्षण करता करता विचार करायचा, एवढी सुबक मूर्ती आहे, एवढी चांगली मूर्ती आहे, बघितल्यानंतर आकर्षित करते, एवढी सुबक, एवढी चांगली, एवढी घडवणी चांगल्या प्रकारे केलेली आहे. सांगा ना, ही मूर्ती घडवण्यासाठी हा दगड तरी कुठला आणला असेल, राहवतच नाही. म्हणून ग्रामस्थांनी त्या साधूला विचारलं, महाराज या मूर्तीचा दगड तुम्हाला कुठे मिळाला? त्यावेळेला महाराजांनी सांगितलं, हाच तो दगड तुमच्या रस्त्यावर तुम्हाला आडवा असणारा, तुमची डोकी फोडणारा, तुम्हाला टेच लावणारा, तुमचे डोके फोडणारा दगड हाच तो. आता मात्र प्रत्येक ग्रामस्थांकडे एकच विचार आला, काय केलं असेल नेमकं? दगडाची मूर्ती तयार केली, काय केलं असेल? महाराजांना किती त्रास झाला असेल, राहवतच नाही. म्हणून पुन्हा एकदा त्या ग्रामस्थांनी महाराजांना विचारलं, महाराज काय केलं? ओबाड दोबाड असलेल्या त्या दगडाची तुम्ही मूर्ती तयार केली, तुम्हाला किती कष्ट झाले असेल, किती त्रास झाला असेल, नेमकं काय केलं काय? त्यावेळेला महाराजांनी दिलेलं उत्तर आहे का, महाराज म्हणतायत काहीही केलं नाही, फक्त त्याचा नको असलेला भाग बाजूला केला, मूर्ती अगोदरच होती. काय म्हणतात महाराज? देव प्रत्येक दगडात आहे, प्रत्येक दगडात देव आहे, प्रत्येक माणसात देव आहे. फक्त वरती ज्या राखाडी आले ना, ती फुंकर मारायला कोणतरी पाहिजे. पडलेला निखारा आतमध्ये जिवंत आहे ना, पण वरती राख आले ना, ती फुंकर मारायला कोणतरी पाहिजे. हा जिवंत आहे हे दाखवणारा कोणतरी पाहिजे. जो फुंकर मारून ते दाखवतो त्याला श्रीगुरु म्हणतात. फुंकर मारून जो दाखवतो ना, की ज्या देवाच्या शोधासाठी तू इकडे तिकडे जातोय की नाही, कुठे शोधीशी रामेश्वर आणि कुठे शोधीशी काशी, अंतरीचा भगवंत दाखवणारा फुंकर मारून भ्रम, अज्ञान, अंधश्रद्धा सगळं बाजूला सारून तू देव आहेस, अहम ब्रह्मास्मी. काय सांगतात आमचे वेद? ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. वेद काय म्हणतात? वेदांचे महावाक्य आहेत. एक वेद म्हणतो अहम ब्रह्मास्मी, मी देव आहे. तत्वमसी, तूच देव आहेस, तू तोच आहेस. अयम आत्मन ब्रह्म, प्रज्ञा नाम ब्रह्म, खलविदम ब्रह्म.
आम्ही फक्त श्लोकामध्ये म्हणतो, ज्या ज्या स्थळी जे मन जाय माझे, त्या त्या स्थळी जे निजरूप तुझे, बोलण्यापुरतच. लगेच 2 मिनिटात काळी पिशवी आमच्या हातात श्लोक झाल्याबरोबर. श्लोकामध्ये अर्थ कळतो, ज्या ज्या ठिकाणी हे मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे, निजरूप तुझे. बोलण्यापुरतच का? साधूने काय उत्तर दिलं? प्रत्येक दगडात देव आहे, प्रत्येक दगडात देव आहे. फक्त नको असलेला भाग बाजूला करा. तुम्ही बसल्या जागेवर देव व्हा, बसल्या जागेवर. नको असलेला भाग बाजूला करा. आमच्याकडे अभिमान असावा का? अहंकारामुळे ब्रह्म राक्षस झाले. ज्या अहंकाराने रावणाचं नाव पण शिल्लक ठेवलं नाही, तो अहंकार आमच्या अंतःकरणात असावा का? अभिमान असावा? द्वेष, मत्सर, तिरस्कार असावा का आमच्या अंतःकरणामध्ये? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, असूया, अद्वया, भावना, कल्पना, इष्णा, वासना, आशा, ममता, तृष्णा कुठपर्यंत पाहिजेत? कशा पाहिजेत? का पाहिजेत? प्रत्येक विषय भगवंतानी जो आम्हाला दिलेला आहे ना, तो चांगल्यासाठी दिलेला आहे. फक्त आम्हाला ते वापरायचं कसं हे ज्ञान नसल्यामुळे आम्ही भ्रमामध्ये राहतोय. जे केलंय ना देवाने ते चांगल्यासाठी केलंय. असाच एक जण रस्त्यात चालला होता. त्याने रस्त्यात जाता जाता एक कलिंगडाची काशी बघितली आणि 2 मिनिटं तिथं थांबला माऊली. त्या कलिंगडाचं तानं बघितलं, किती मोठं असतात बरं ते कलिंगडाचं तानं. मांडीसारखं, पोटरीसारखं, दंडासारखं, अंगठ्यासारखं कलिंगडाचं तानं. बरोबर आहे की नाही? अंगठ्यासारखे. पण त्याला फळ किती मोठा? एवढा मोठा. तो विचार करायला लागला, काय म्हणावं देवाला, एवढूसा ताना त्याला फळ किती मोठा दिलाय. करून करायची काहीतरी तर व्यवस्थित तरी निर्मिती करायची ना. एवढासा ताना त्याला एवढं मोठं फळ दिलंय त्याने, देवाने. देवाला अद्वत देत देत पुढे पुढे निघाला. त्याच वेळेला आंबा पाराला लागला होता. गार सावली असलेल्या, पूर्णपणे हिरवागार पानाने भरलेल्या आंब्याखाली तो बसला. थकला होता चालून चालून. दुपारची वेळ होती, झोप लागली त्याला. वारा आला, हवा आली आणि हवेने एक पार असलेला आंबा त्याच्या नाकावर पडला. पण झोपण्याच्या आधी तिथे तो विचार करत होता, काय म्हणावं देवाला, एवढा मोठा झाड ना, त्याला इथू सफल, एवढं सफल. वास्तविक कलिंगड इथे पाहिजेत होतं आणि आंबा तिथे पाहिजेत होता. आता झोप लागल्यानंतर, जेव्हा वारा आल्यानंतर तो आंबा त्याच्या नाकावर पडला, त्यावेळेला नाकावर पडल्या बरोबर उठला आणि देवाला हात जोडला. देवा तुझा आहे तसाच ठेव, माझा काय ऐकू नको. आता इथे जर कलिंगड असता तर माझा टरबूज झाला असता. तुझं आहे तेच असू दे, माझं काय ऐकू नको. कधीतरी माणसाला असं वाटते, देवाने 2 डोळे दिले, दोन्ही पुढेच का दिले, एक मागे दिला असतं तर कमीत कमी मागचं पण मला दिसलं असतं ना. कशाला मागे वळून बघायला लागलं असतं कोण हात मारतोय म्हणून. पण गाडीवर प्रवास करत असताना ज्या वेळेला एका डोळ्यामध्ये कचरा जातोय ना, त्यावेळेला दुसऱ्या डोळ्यात ती गाडी कंट्रोल करते आणि मग बोलतोय, बरं झालं देवा दोन्ही पुढेच दिले ते, नाहीतर आता दोन्ही काही कामाचे राहिले नसते. आम्ही काय खातोय, कसं खातोय हे कळावं म्हणून तोंडाच्या वरतीच नाक दिलंय. रात्रीचं कधीतरी आलं ना समोर, तोंडाजवळ गेल्यानंतर बोलतो उतरलंय. ते उतरलंय कधी कळतंय? ज्या वेळेला नाकामध्ये उग्र वास जातोय तेव्हा बोलतो उतरलंय. सांगा ना, नाक जर तिथं दिला नसतं तर खाऊन मोकळा झाला असता ना. देवाने जे काही आम्हाला दिलंय ते चांगल्यासाठी दिलंय, फक्त स्वीकारा चांगलं म्हणून. पूर्वी आमच्या घरा अशी, आता घरा बघा हे घर मस्त आहे, कसं बाला आहेत त्याला, अजून लाकडाची बाल आहेत बरं का. या लाकडाच्या बालांवर एक नाही अशा म्हणी लिहिल्या असायच्या, बरोबर हाच खरा धर्म आहे. आधी तेथे माती, काय आईसारखं दैवत नाही. आकाशाचा केला कागद, समुद्राची केली शाही, आईच्या प्रेमाचा निबंध लिहिता येत नाही. मी म्हणी वाचतोय त्या पहिले लिहिलेल्या. खरा तो एकच धर्म, जगाला प्रेम अर्पावे. नाही निर्मळ जीवन काय करेल साबण, म्हणी येत या लिहिलेल्या, करावे तसे भरावे. त्यातली एक म्हण असायची आमच्या बाळावर लिहिलेली, अति तिथे माती. जेवण जरी अति झालं ना, जेवण तरी सुद्धा त्याची कांग माणसाला येते, त्याची नशा माणसाला येते. आम्ही म्हणतो जेवण झाल्याबरोबर मला झोप आली, झोप नाही, नशा आली. अति झालं तर मग आम्ही विषयांचं जर अति केलं, विकारांचं अति केलं तर काय होईल बरं? मातीच होणार आहे ना, मातीच होणार आहे.
काम दिलेलं आहे, कार्यकारण एक पत्नी एक बाणी एक वचनी. सीतामाईचा आदर्श घ्या, श्रीराम प्रभूंचा आदर्श घ्या, कसं जगावं कसं वागावं. हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपतींचा आदर्श घ्या, जगद्गुरु तुकोबांचा आदर्श घ्या, शांतीब्रह्मनाथ महाराजांचा आदर्श घ्या, संत शिरोमणी नामदेव महाराजांचा आदर्श घ्या. कसं जगावं. अरे संसार केला ना त्यांनी, उलट ती माऊली म्हणतात अवकाशी संसार सुखाचा करीन आनंद भरीन तिन्ही लोक. संसारामध्ये जर त्यांना आनंद मिळाला, त्यांना जर सुख मिळालं, त्यांना जर परमानंद प्राप्त झाला, तर आम्हाला का मिळत नाही आनंद? आमचा संसार दुःखानेच का भरलेला आहे? त्याला कारण आहे, आम्ही संसारामध्ये काय करतोय, फक्त संसार करत असतोय. आम्हाला परमार्थाची कधी आठवण येत नाही, आम्हाला देवाची कधी आठवण येत नाही. आम्ही संसार 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 आणि फक्त संसारच करतोय. नवे नवे आम्ही परमार्थ करत असताना सुद्धा आम्हाला संसारच दिसत असतोय. म्हणून तर आम्ही आळंदीला जातोय ना, कोलीपाट लाटणे घेऊन येतोय. आम्ही परमार्थ करत असताना फक्त आम्हाला संसारच दिसतोय. म्हणून तर आम्ही पंढरपूरला जातोय. आणि मग बोलते अशी टोपली आमच्याकडे भेटतच नाही, अशी सोपा आमच्याकडे भेटत नाही, म्हणून सोपा टोपली घेऊन येतोय. आम्हाला परमार्थात संसार दिसतोय. संत म्हणतात ज्या दिवशी आम्हाला संसारात परमार्थ कळेल ना, त्या दिवशी आमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही, त्या दिवशी आमच्यामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही, परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. विषय अनेक आहेत रे, काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ संशय चिंता असूया आदव्या भावना कल्पना इष्णा वचन आशा ममता तृष्णा अनेक आहेत. पण माणसाला बर्बाद करणारे, माणसाला उद्ध्वस्त करणारे फक्त 3: काम, क्रोध आणि लोभ. तुम्ही 4 युगाचा वाड्या घ्या, क्रोध, त्रेता, द्वापर आणि कली. आतापर्यंत जेवढे बर्बाद झालेत, उद्ध्वस्त झालेत ना, सगळे या तिघांमुळेच झालेत. कामाचा अतिरेक झाल्यानंतर अत्याचार होतोय, क्रोधाचा अतिरेक झाल्यानंतर हिंसाचार होतोय, आणि लोभाचा अतिरेक झाल्यानंतर भ्रष्टाचार होतोय. म्हणून यांच्यावर जर नियंत्रण ठेवायचं असेल, खऱ्या अर्थाने यांच्यावर जर विजय मिळवायचा असेल, ज्या ठिकाणी ज्यासाठी आम्हाला आणलेले आहेत ते ज्या पद्धतीने त्यांच्याकडून कार्य करून घ्यायचं, त्या पद्धतीने जर कार्य करून घ्यायचं असेल तर त्यासाठी मार्गदर्शन पाहिजे. संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास आम्ही केला पाहिजे. प्रत्येक वस्तू आम्हाला घरामध्ये आणलेली आहे ना, ती चांगल्यासाठी आणलेली आहे. त्याचा चांगला वापर करा. चांगल्यासाठी जर वापर केला तर निश्चित ते आमच्यासाठी शुभकारक आहे, आम्हाला 100% कळेल. अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आपण राहतोय. आमच्याकडे ज्ञान कसं असावं, किती असावं, कशा प्रकारे असावं, आणि त्या ज्ञानाचा वापर आम्ही समाजासाठी, आमच्या धर्म कार्यासाठी कशा प्रकारे करावा. ज्ञानाचाच विचार करायचा असेल, ज्ञान प्राप्ती करून जर आपल्याला आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा असेल तर ते कशा प्रकारे असावं याचं आदर्शयुक्त उदाहरण म्हणजेच माऊली ज्ञानोबा योगी यांची माऊली. योगी यांची माऊली, ज्ञानाचा आदर्श सांगणारे आमचे माऊली ज्ञानोबा. माणसाने किती वैराग्य असावं, वैराग्याचा आदर्श सांगणारे आमचे जगद्गुरु तुकोबा. माणसाची भक्ती कशी असावी, भक्तीचं प्रतीक असणार आमचे संत शिरोमणी नामदेव महाराज. माणसाची निष्ठा किती असावी, निष्ठेचं प्रतीक असणारे निरोबेराय. आणि माणसाने आपल्या संसारामध्ये किती शांत असावं, ज्यांच्या नावाच्या पुढे शांती ब्रह्म म्हणून लागलेलं आहे, नाथ महाराजांसारखं शांत असावं. आपलं अनुभवाचं तापटणं घेऊन कोण खरं, कोण खोटं, कोण कच्चं, कोण पक्क हे पाहणारा संत शिरोमणी गोरोबा काकांचा हा महाराष्ट्र आहे. हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेला महाराष्ट्र आहे. आम्ही एवढे भाग्यवान आहोत की हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपतींवर ज्या ठिकाणी, ज्या गडावर गर्भसंस्कार झाले, तो माऊली किल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यामध्ये आम्ही कार्य करतोय. प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या हिंदुस्थानमध्ये कार्य करतोय. भगवान श्रीकृष्णांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या हिंदुस्थानमध्ये आम्ही कार्य करतो. आम्ही कशा प्रकारे कार्य करायला हवं, काय कार्य करायला हवं. आमची संस्कृती एवढी श्रेष्ठ आहे की आमची संस्कृती, आमच्या स्मृती आम्हाला शिकवत आहेत. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव आणि अतिथी देवो भव. आमची संस्कृती एवढी श्रेष्ठ आहे, कुठल्याच देशाची एवढी श्रेष्ठ संस्कृती तुम्हाला अनुभवायला मिळणार नाही, पाहायला मिळणार नाही. आमच्या देशामध्ये आमच्या भूमीला सुद्धा आम्ही माता म्हणतोय, भूमाता. आमच्या देशामध्ये, आमच्या हिंदुस्थानमध्ये आम्ही गाईला सुद्धा म्हणतोय गोमाता. आम्ही गंगेला सुद्धा म्हणतोय गंगा मैया, गंगा माता म्हणतोय. एवढंच नाही, आमच्या देशाला सुद्धा आम्ही म्हणतोय भारत माता. प्रत्येक मातेचा, प्रत्येक आई बहिणीचा आदर्श करणारा आमचा हा हिंदुस्थान. अर्थात आमचं शास्त्र सांगतंय यत्र नार्यस्ते पूजन्ते रमन्ते तत्र देवता. ज्या ठिकाणी महिलांचा सन्मान केला जातो, आदर केला जातो, त्या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या देवता रममाण होत असतात.
सगळ्या प्रकारच्या देवता रममाण होत असतात. असं म्हणतात ज्या घरामध्ये महिलांचा आणि बायांचा, महिलांचा आणि मुलींचा खळखळून हसण्याचा आवाज येतोय, आनंदाने हसण्याचा आवाज येतोय ना, त्या घरात तुम्हाला लक्ष्मी येण्यासाठी सुगंधी अगरबत्ती लावायची गरज नाही, कुठल्याही प्रकारचं रोट वैकल्य करायची गरज नाही. फक्त महिलांचा सन्मान करा, आदर करा. ज्या आई साहेबांच्या उत्तरकारीच्या अर्थातच पुण्यस्मरण जीवनाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी प्रवचन सेवा केलेली आहे, आयोजित केलेली आहे. कसं दिवस काढले, कशा राहिल्या, कशा वागल्या, कशा जगल्या, मर्यादित होती ही माणसं. आजही तुम्ही सगळीकडे जर बघितलं तर तुम्हाला काहीतरी संस्कार संस्कृतीचं दर्शन घडेल या वृद्ध माणसांकडे. म्हणून मी कुठेही जरी गेलो ना तरी प्रत्येक ठिकाणी सांगत असतो, तुम्ही तुमची संपत्ती, प्रॉपर्टी, पैसा जेवढा काळजीपूर्वक सांभाळत नाही ना, तेवढे काळजीपूर्वक तुमच्या घरातली म्हातारी माणसं सांभाळा. कारण धर्माची संस्कृती आणि धर्माची संस्कारांची खाण ती आहे. बघा ना, नवीन महिला ज्या आहेत ना, एखाद्या भरलेल्या हांड्याला सहज लात मारतात, सहज. पण कधीतरी सुनेने लात मारली ना तर लगेच सासू बोलते, बस पाया पड पहिले त्या हांड्याच्या. भरलेल्या भांड्याच्या लात मारतेस, किती शिकले ग तू? शिकलेल्या महिलेला सासूने सांगितलं, पावसाळ्यामध्ये सकाळी उठले, आज जरा लवकर तर जा, एक तांब्या भरून पाणी घे. ऐका, आणि काय सांगितलं, त्या तुळशीला एक तांब्या भरून पाणी टाक. त्याचं उत्तर काय असेल? काय उत्तर असेल? पावसाळ्यामध्ये एक तांब्यावरून पाणी जर शिकलेल्या सुनेला जर सांगितलं असेल सासूने टाकायला, तर त्याचं उत्तर काय असेल? हे एवढं वर्ष एवढं पाणी पडतो ना, आपल्या तांब्याची काय गरज आहे? अगं बाई, ती तुला जगावी म्हणून तुला पाणी टाकायला सांगत नाही का? तुला जगवायला वरून देतोय तो पाणी पावसाळ्यामध्ये. तुला काहीतरी कळावं, काहीतरी पुण्य लाभावं म्हणून त्या तुळशीला पाणी टाक, नमस्कार कर. आम्ही लातेने दरवाजा उघडतोय, कधीतरी लात मारली त्या दरवाजाला की लगेच सासू बोलते, पाया पडत्या दरवाजाच्या. खरं तर घरात जाताना तुमचा जो उंबरटा असतो त्या उंबरट्याला सुद्धा पाय लावू नका. लावायचं असते का माऊली पाय? नाही ना. त्या उंबरट्याच्या आमच्या महिला पूजा करतायत. म्हणून ही म्हातारी माणसं, वृद्ध माणसं जी आहेत ना, ती संस्कारांची खाण आहे, संस्कारांची खाण आहे. आम्हाला काय कळेल ती? बऱ्याचशा गोष्टी आहेत. उकड असेल, मोडसल असेल, आता राहिलं नाही, पण असेल त्याला पाय लावणं चुकीचं आहे. पाट्याला पाय लावणं चुकीचं आहे, वरवंट्याला पाय लावणं चुकीचं आहे. जेवायला बसलेला आहे ना, जे असेल ते दोन्ही हात जोड, उदरभरण नव्हे जाणीचे यज्ञ कर्म. हात जोड, श्लोक बोल, देवाला नामस्मरण कर, आणि जे काही असेल ना ते ग्रहण कर. ताट भिरकवणारी माणसं आम्हाला कलियुगामध्ये पाहायला मिळतात. अन्न हे पूर्ण ब्रह्म. मनाविरुद्ध जर काही असेल, मनासारखं नसेल तर ताट फेकतात. अरे काय संस्कृती जगतोय आपण? कुठे जगतोय? काय करतोय आपण? जे असेल देवाच्या कृपेने पुढ्यात आलेल ना, त्याला हात जोडा. वदनी कवल घेता नाम घ्या, श्रीहरीचे सहज हवन होते नाम घेता. फुकाचे जीवन करी जीवित व अन्न हे पूर्ण ब्रह्म. उदर भरण नव्हे जाणीचे यज्ञ कर्म. जनी भोजनी नाम वाचे ओलावे. ज्या देवाने तुमच्या पुढ्यात ते ताट आणलेलं आहे त्या देवाचे आभार माना, त्या देवाचं स्मरण करा. ज्या बापाने हाडाची काढ केली, रक्ताचं पाणी केलं, घाम गाळलं, कष्ट केले, आणि ज्या बापाने मेहनत करून तुमच्या पुढ्यात ते अन्नाचं ताट दिलेलं त्या बापाचं स्मरण करा. त्या बापाला नमस्कार करा, आठवण करा त्या बापाची. त्या शेतकऱ्याला नमस्कार करा ज्याच्यामुळे तुमच्या ताटामध्ये ते अन्न आलेलं आहे. आम्ही ताट भिरकवतोय. सुशिक्षित माणसं, आम्ही शिकलेली माणसं. बघा ना काय अवस्था. आणि म्हणून प्रत्येक विषय जो आहे ना, प्रत्येक जे जे काही आम्हाला दिलंय ना भगवंताने, ते चांगल्यासाठी दिलंय ना. डोळे दिले, डोळ्यातून काय पाहावं हे कळलं की मग त्या दिवसापासून त्या डोळ्यांचं कार्य सार्थकी लागलं जात आहे. प्रत्येक ठिकाणी आम्ही पाहताना नुसती भोग वस्तू म्हणून जर पाहत असू, नको त्या पद्धतीने जर आम्ही निरीक्षण करत असू तर त्या डोळ्यात काय पापच जमा होणार आहे ना, पाप जमा होणार आहे. डोळे दिलेत म्हणून काहीही पाहावं, कसंही पाहावं, काहीही निरीक्षण करावं. कान दिलेत म्हणून काहीही ऐकावं, तोंड दिले म्हणून काहीही बोलावं. कधीतरी निवांत बसा रे आणि विचार करा, भगवंताने हा नरदेव मला कशासाठी दिला असेल? उभ्या कण्याचं निर्माण केला, विशेष बुद्धी दिली, स्वतंत्र दिलं, जगण्याचं, वागण्याचं, खाण्याचं, पिण्याचं स्वतंत्र दिलं मला.
चारही वाचा मला दिल्यात, परा पच्यंती मध्यमानी वैखरी. बोलण्याचा अधिकार मला आहे. मी भगवंताचं नामस्मरण करू शकतो, स्तवन करू शकतो, भजन गाऊ शकतो, स्तवन करू शकतो, भगवंताचं नामचिंतन करू शकतो. कधीतरी एकांतात बसून विचार करा ना. आणि खऱ्या अर्थाने ज्यासाठी आम्हाला हा नरदेह दिलेला आहे भगवंताने, ते कार्य साध्य करण्यासाठी आमची धावपळ सुरू होईल ना, आमचे प्रयत्न सुरू होतील ना, त्या दिवसापासून आमचा जन्म सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही, आमचं आयुष्य सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. कुठल्याही गोष्टीची एकदा आती झाली की तिथे माती व्हायला वेळ लागत नाही. आती तिथे माती. कामाचा अतिरेक झाला, अत्याचार घडतो. आम्हाला कधीतरी रावण दाखवायला लागतो, पण कधीतरी असंही सांगावं लागतं, तो रावण परवडला, त्याने सीतामाईला नेऊन फक्त अशोकवनात ठेवली होती. भावार्थ रामायणामध्ये एकनाथ महाराज त्याचं वर्णन करत असताना असे म्हणतात, ते का कार्य करावं लागलं. पंचवटी सन्मुख जाता मीच पावितो सायुज्यता परी सकळ पुढे उदाहरणार्थ सीता चोरुडी आणली. आणि याचा विचार जर केला तर आम्हाला कधीतरी म्हणावं लागतं रावण चांगला होता. याचा विचार जर केला तर, या ओवीचा जर विचार केला, पंचवटी सन्मुख जाता मीच पावितो सायुज्यता, रावण म्हणतोय सकळ कुळ उदाहरणार्थ, म्हणजे मी जर राम असताना जर गेलो असतो, सीतामाईला हात लावला असता, तर रामाने फक्त मला मारला असतं, माझा उद्धार झाला असता, कारण रामाच्या हातून माझा मृत्यू आला असता. पण त्या ठिकाणी रावण काय बोलतो, माझ्या अख्ख्या कुळाचा उद्धार करून घेण्यासाठी, माझ्या अख्ख्या कुळाचा मरण रामाच्या हातून यावं म्हणून, सगळ्या कुळाचा उद्धार व्हावा म्हणून सीता चोरुणी आणली. प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात, दोन्ही बाजू बघत जा. एखाद्या माणसाबद्दल कोणीतरी अपप्रचार केला म्हणून तोच धरून बसू नका, त्याची दुसरी बाजू असते ना, ती पण पडताला हे खरं आहे की खोटं आहे. आम्ही हलक्या कानाची माणसं. सुनेबद्दल काही चांगलं केलं की झालं, सासूबद्दल काही चांगलं की झालं, भावाबद्दल भावाने काही सांगितलं का झालं. दोन्ही बाजू असतात, पडतोडून बघा खरं काय खोटं काय. अरे एखादा डॉलर घेताना तुम्ही दोन्ही बाजू बघता ना, छापा काटा. एखादी नोट घेताना दोन्ही बाजू बघता का नाही, कुठे टेप बीप लावले का, काही चिटकवलंय का, ते बरोबर कळतंय तुम्हाला. मग विचाराचं का कळत नाही, कर्माचं का कळत नाही, जगण्याचं वागण्याचं का कळत नाही. सांगावं लागतं की तर रावण परवडला का माहितीये का. आज जर परिस्थिती पाहायला गेली, 12-12, 13-13 वर्षांच्या मुलींवर जर अत्याचार घडत असेल, मागे घडलेली घटना 3.5 वर्षाच्या मुलीवर जर अत्याचार घडत असेल, तर आम्ही का बोलू नये रावण परवडला म्हणून. कधीतरी आम्हाला म्हणावं लागतं, तो कौस परवडला, जन्माला आलेली बाळ मारत होता, पण आजचा कौस एवढा अधर्मीय आहे, एवढा अनितीने वागतोय की चेकिंग करतोय, चेकिंग तपासणी, आणि मुलगी असेल तर गर्भात मारून टाकतोय. अरे ती लक्ष्मी यायला पाहिजे रे, ती देवी या जगामध्ये यायला पाहते. तिला जगण्याचा अधिकार नाही का, तिला जन्माला येण्याचा अधिकार नाही का. त्या पोटात जर तुम्ही त्या लक्ष्मी मारत असाल तर कुठल्या लक्ष्मीचं पूजन करताय रे तुम्ही, कुठल्या लक्ष्मीचं रोध करताय तुम्ही. आमच्या आजोबांनी जर हे ठरवलं असतं तर आमची आई जन्माला आली असती का, आमची आई जर जन्माला आली नसती तर आज आम्ही या जगामध्ये असतो का, याचा विचार आम्ही कधीतरी करतोय ना. आम्हाला आजी पाहिजे, मावशी पाहिजे, काकी पाहिजे, आई पाहिजे, ताई पाहिजे, बहीण पाहिजे, सगळे पाहिजेत. मग मुलगी जन्माला आली तर पुढे आई, आजी, मावशी निर्माण होणार आहे ना. काय करतोय आम्ही. कुठल्याही गोष्टीचा अति झालं ना का मग शेवटी तिथे माती व्हायला वेळ लागत नाही. कामाचा अतिरेक झाला, अत्याचार घडतो. क्रोधाचा अतिरेक झाला, हिंसाचार घडतो. शांतीप्रभा नाथ महाराजांचा अभ्यास करा. राग यावा म्हणून लोकांनी प्रयत्न केला, राग आला नाही. आम्हाला राग आला तर तो थांबवायला घरातल्यांना प्रयत्न करायला लागतो. थांबा तुम्ही महाराजात. किती फरक आहे त्यांच्या जगण्यात आणि वागण्यात आणि आमच्या जगण्यात वागण्यात. जगद्गुरु तुकोबांना विचारलं, तुम्ही नामस्मरण करत नाही अशी वेळ म्हणे नाहीच, तरी पण जांभई आली तर कदाचित, शिंक आली तर कदाचित. आम्हाला शिंक आल्यावरच देव आठवतो, आम्हाला जांभई आल्यानंतर देव आठवतो. ऐका ना, आम्ही 2 तास एकमेकीचा द्वेष मत्सर करत असताना 2 तास बसतो तेव्हा आम्हाला देव आठवत नाही. पण उठता उठता जर बघा हाडापेडा जर जाम दुखायला लागली तर मग बोलते हरी हरी उठताना. दलिता कांडिता तुझं गाईन अनंत. प्रत्येक वेळेला मला भगवंताचं स्मरण झालं पाहिजे, पण होत नाही. याला कारण काय, आम्हाला त्याचं विस्मरण करून देणारे आमच्या आतमध्ये काम, क्रोध, क्रोधाचा अतिरेक झाला, अत्याचार हिंसाचार घडतो, लोभाचा अतिरेक झाला, भ्रष्टाचार घडतोय. लाख लाख 2-2 लाख पगार घेणारी माणसं आज आमच्या एखाद्या शेतकऱ्याच्या 500 रुपयाची अपेक्षा करतायत. 10 फेऱ्या त्याला मारायला लावतायत का. तो 500 रुपये जोपर्यंत देत नाही तोपर्यंत त्याला ते पेपर देत नाही.
किती दरिद्र विचाराची माणसं आहेत. 1,00,000 2-2 लाख रुपये पगार घेणारी माणसं जर एखाद्या शेतकऱ्याच्या 500 रुपयासाठी भुकेलेले असतील, त्याला जर 10 फेऱ्या मारायला लावत असतील एखाद्या पेपरसाठी, तर सांगा ना एवढी दरिद्री माणसं आम्हाला या कलियुगामध्ये पाहायला मिळतात. गरीबाचं शोषण करून हरामाचा पैसा लुबाडून चोरी करून जर तुम्ही आणत असाल ना, तुम्हाला त्या घरात सुख पण भेटणार नाही. ती संपत्ती तुम्हाला सुख देणार नाही आणि त्या संपत्तीवर कोणतरी संतती पण तुम्हाला सुख देणार नाही. संतती पण सुख देणार नाही. मोठेपणा सांगत नाही, पण ज्या वेळेला एखादा माझ्या घरामध्ये कोणी येतोय ना, तर आल्यानंतर त्याच्या मुखातून पहिला शब्द निघतोय मंदिरात आल्यासारखं वाटतंय. त्याला सांगावं खेळा पण चोरीचा नाही या घराला. दगड माती रेती तर लांबच गेला, खेळा पण चोरीचा लावला नाही. म्हणून आज मी माझ्या घरामध्ये सुखी आहे, समाधानी आहे. आणि तुम्ही पण पावलं टाकल्यानंतर तुम्हाला मंदिराचं रूपांतर वाटतंय, त्याला कारण तेच आहे. समृद्धीवाल्याला जाऊन विचारा काय काय गेले तुमचं, कसं कसं गेलं तुमचं. आम्हाला पाप कशाला म्हणतात आणि पुण्य कशाला म्हणतात हेच कळत नाही. आम्ही सुखाची अपेक्षा करतोय, पण दुसऱ्याला दुःख देऊन सुखाची अपेक्षा करतोय. आयुष्यभर तुम्हाला सुख भेटणार नाही. दुसऱ्याला दुःख देऊन जर तुम्ही सुखी होण्याची अपेक्षा जर करत असाल ना, आयुष्यात कधी सुखी होणार नाही तुम्ही, कधीच नाही. आपल्याला जर सुखी राहायचंय, समाधानी राहायचंय, तर ते सूत्र आपल्या जवळ आहे. शेजारच्या अंगण्यामध्ये फुलाची झाडं लावा, तुमच्या अंगण्यामध्ये आपोआप वास येईल, नवे नवे घरामध्ये सुगंध येईल. कधीतरी फुलं पडली तर तुमच्या अंगण्यात सुद्धा पडतील, पण शेजारच्या अंगण्यामध्ये जर तुम्ही काटेची झाडं लावाल ना, तर जाता येता तुम्हालाही टोचल्याशिवाय राहणार नाही. पेरले ते उगवते, जसं देऊ ना तसं परत येत आहे. काय द्याल तर तुम्हाला त्याचा परतावा मिळणार आहे ना. पाप कर्म केले तर तेच मिळणार आहे तुम्हाला परतावा त्याचा. पुण्य कर्म केले तर त्याचाच परतावा मिळणार आहे तुम्हाला. अति काम त्या राम चित्ती बसेना, अति लोभ त्याग शोभ होईल जाना, अति विषयी सर्वदा दैन्यवाना, अति मूढ त्या दृढ बुद्धी असे ना. म्हणून अति तिथे माती. प्रस्तुत श्लोकामध्ये भगवंत म्हणतात दैवी वेश गुणमय मम माया दुरंतया मामेव ते प्रपद्यन्ते माया मेता तरंती. ते त्रिगुणात्मक माया आहे, रजोगुण तमगुण आणि सत्वगुण. तमगुण कसा आहे, एखादा तप्त लोखंडी खांबावर एखादा थंडगार पाण्याचा थेंब पडावा. सांगा ना, पावसाचा पडणारा थेंब त्याच्यात काही दोष आहे का? काही दोष असतो? पावसाचा पडणारा थेंब जो आहे त्याच्यात काही दोष आहे का? पण जसा जमिनीला लागेल तसा दोष निर्माण होतो ना. ज्याचा संग होईल तसा दोष त्याच्यामध्ये निर्माण होतो की नाही? जन्माला घालताना प्रत्येक मनुष्य निर्मळ असतो, निसंग असतो, अरूप असतो, ते चांगल्या प्रकारे असतो. तो कुठल्याही प्रकारचा दोष त्याच्याकडे नसतो. जसा संग होईल तसे दोष निर्माण होत असतात. तुम्ही कुठल्या गुणाच्या आत कुठले गुण तुमच्याकडे कार्य करतात त्याच्यावर तुमचे विचार अवलंबून आहात. पावसाचा पडणारा थेंब जर तप्त लोखंडी खांबावर जर पडला तर काय होईल? त्याचं नाव पण शिल्लक नाही राहणार ना. तापलेला लोखंडावर पडला, पावसाचा थेंब तर राहील का? नाव तरी शिल्लक राहील. तसं तमोगुणी आहे, तमोगुणाचं उदाहरण आहे ते. तो जो पावसाचा थेंब जर एखाद्या आळूच्या पानावर पडला तर, कमलाच्या पानावर पडला, कमलाच्या फुलावर पडला तर मोत्यासारखा चमकून दिसतो. तो मोत्यासारखा चमकून दिसतो. रजोगुणी माणूस असाच चमकून दिसतो सगळीकडे. बरं, संसारात पण चमकतो, प्रपंचात पण चमकतो ना, परमार्थात पण फक्त चमकतो, मिरवतो, मुरवत नाही. परमार्थाला मिरवल्याला महत्व नाही, मुरवल्याला महत्व आहे. पण रजोगुणी मिरवतो, मुरवत नाही. बरं, माझा एवढा अभ्यास आहे, माझ्या एवढ्या वाडी ओव्या पाठ आहे, ज्ञानेश्वरी माझी आखी पाठ आहे, गाथा माझी ना, भागवत माझा ना. मिरवतोय, मुरवत नाही. एका साधू पुरुषाकडे त्याचा शिष्य गेला आणि त्यांनी सांगितलं महाराजांना, हात जोडून विनंती केली, महाराज मी उपासना करतोय, मी देवपूजा करतोय, मी ग्रंथ वाचन करतोय, मी देवाचं नामस्मरण करतोय. माझा शब्द न शब्द ऐका बरं का, प्रत्येक शब्द ऐका. काय म्हणतोय? मी उपासना करतोय, मी देवपूजा करतोय, मी नामस्मरण करतोय, मी देवाच्या बाबतीत कधीही काही कमी पडत नाही. पण तरी सुद्धा आपल्या इतर भक्तांमध्ये सगळं समाधान पाहायला मिळतंय, उत्तमाचं परिवर्तन पाहायला मिळतंय, ते सुखी आहेत, ते समाधानी, पण मला ते का प्राप्त होत नाही? त्या महाराजांनी उत्तर दिलं, मी मेल्यावर तुला सगळं मिळेल. पहिले शब्द ऐकले, मी उपासना करतोय, मी देवपूजा करतोय, मी नामस्मरण करतोय, मी देवाच्या बाबतीत कधीही काही कमी पडत नाही.
महाराज म्हणतात सगळं मिळेल तुला, मी मेलं का सगळं मिळेल. आता तो महाराज मरायची आणि वाट पाहावी का? आमचा मी मरत नाही ना. आम्ही देवाला शोधायला जेवढा प्रयत्न करतो तेवढा जर आम्हाला शोधायला प्रयत्न केला ना तर बसल्या जागेवर देवाची प्राप्ती होईल. फक्त आपल्याला शोधा मी कोण आहे, तू कोण, कोणाचा, कुठून याला शिकायचा हा विचार पूर्वीचा जाण बापा. कोणाचा आहेस तू, कुठून आलेस, खालाशी कोटोणी जाशी कवण्या रे ठाया, घरदार नव्हे तुझ्या अवघी लटकीचं माया. ज्या घरावर आज माझी पाठी आहे ना त्या घरावर याच्या आधी माझ्या वडिलांची पाठी होती, त्याच घरावर याच्या आधी माझ्या आजोबांची पाठी होती, त्याच घरावर आधी पंजोबांची पाठी होती. आजा गेला पणजा गेला बाप मसने गेला, देखत देखत नातू पडतो तोही तैसा झाला. किती गेले फेरफार काढा कळेल किती गेले. काय ज्या बांधावर उभा राहून आपण सांगतोय की ना या बांधापासून त्या उंबराच्या झाडापर्यंत लांब तो उंबराचा झाड दिसतो ना तिथपर्यंत फेरफार काढ. मग ह्याच बांधावर किती उभे राहिले तुला कळेल. आजा गेला पणजा गेला बाप मसने गेला, देखत देखत नातू पडतो तोही तैसा गेला. कसला अभिमान करतोय आम्ही, ज्याचा अभिमान रावणाने केला, ज्याचा अभिमान कंसाने केला, ज्याचा अभिमान कौरवांनी केला, ज्याचा अभिमान आतापर्यंत लयाला गेलेला अनेकांनी केला. तोच अभिमान जर आम्ही धरून उभे असू तर आमच्यामध्ये परिवर्तन व्हायचं कसं? आम्ही मी शोधत नाही, तुम्ही काय करावं हे मी सहज सांगू शकतो ना, पण मी काय करावं हे मला कळलं पाहिजे ना. आता प्रवचन झाल्यानंतर मागच्या बाजूला जाऊन जर मीच तंबाखू सोडायला लागलो तर तुमच्यामध्ये काय परिवर्तन होणार आहे? काय परिवर्तन होणार तुमच्यामध्ये? मी काय करावं हे मला कळलं पाहिजे. ज्या वेळेला माझा मार्ग सरळ होईल, ज्या वेळेला मी व्यवस्थितरित्या चालेल ना त्यावेळेला सहज समोरच्या मध्ये माझ्याकडे पाहून परिवर्तन होईल. आणि पांडुरंग परमात्म्याला तीच विनंती आहे, जेवढं चांगलं जेवढं सरळ मला जीवन जगता येईल ना तेवढं सरळ आणि तेवढं चांगलं धर्म कार्य करण्यासाठी स्फूर्ती द्या, देव कार्य करण्यासाठी स्फूर्ती द्या. देवाचं कार्य करण्यासाठी मला स्फूर्ण हवी आहे. काय करायचंय जास्त जगून उदंड आयुष्य नको आहे, पण शेवटच्या श्वासापर्यंत हे धर्म कार्य घडावं यासाठी बळ पाहिजे, तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद पाहिजेत, पांडुरंगाची कृपा हवी आहे. शेवटच्या श्वासापर्यंत धर्म कार्य घडलं पाहिजे. संतांनी काय केलं? 40-42 वर्ष केलं माझ्या जगद्गुरु तुकोबांनी, 20-21 वर्ष केलं कार्य केलं, कोणी 21-22 वर्ष केलं कार्य केलं माऊली ज्ञानोबांनी. संजीवन समाधी घेतली, सदैव वैकुंठाला गेले जगद्गुरु तुकोबा. विचार करा, देहाने जरी गेले असले, देहाने जरी कार्य संपलं असलं ना तरी वाङ्मयाच्या रूपाने आता आमच्या घरात आहेत. आणि जे वाङ्मयाच्या रूपाने आमच्या घरात आहेत विचाराच्या रूपाने आमच्या हृदयात आहेत आजही जगद्गुरु तुकोबा. तुकोबांचे वंशज आहोत आपण. काय माऊली खरंय का? तुकोबांच्या पावलावर पाऊल ठेवून चाललो पाहिजे ना. तुमच्या घरात वास्तुशांती असू द्या, ऐका, गृहप्रवेश असू द्या, गणेश पूजन असू द्या, कुठलंही कार्य तुमच्या घरात असू द्या, पहिले तुकोबांच्या गादीची पूजा करायला लावा त्यांना. पहिले जगद्गुरु तुकोबांची मूर्तीची पूजा करून घ्या त्यांच्याकडून. हे बाबा बाकीचं नंतर. गणेश पूजन झालं, पहिले जगद्गुरु तुकोबांच्या मूर्तीचं पूजन करून घे. पहिले गादेवर 2 अक्षदा हळद कुंकू वाहून ते फुल देऊन घे. ही परत पेढ आहे दादा, परत पेढ आहे, पण ती कळेल तेव्हा ना आम्हाला. आम्ही खोलवर जाऊ तेव्हा कळेल ना आम्हाला, जात नाही आम्ही. वाचा तुम्ही जगद्गुरु तुकोबा वाचा, बरंच काही सांगितलंय, बरंच काही मांडलंय त्यांनी, बरंच काही सांगितलंय. एकदम साधा परमार्थ तुम्हाला करायचा असेल ना, सिंपल साधा. न लगे सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण, काहीच पैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. परमार्थातला साधेपणा कळतो ना. भगवंताचं नाम चिंतन करून जर तुम्हाला भगवंताला प्राप्त करून घ्यायचं असेल, तुमच्यामध्ये परिवर्तन घडून घ्यायचं असेल तर जगद्गुरु तुकोबा वाचा, कळेल किती साधेपणाने त्यांनी कार्य केलं. प्रत्येक अभंग त्यांच्या आयुष्यात घडलेल्या ज्या काही घटना, ज्या काही गोष्टी, जो काही आलेला अनुभव, चांगला वाईट बरा वाईट जो काही असेल तो अभंगाच्या रूपाने लिहून ठेवला. गाथा म्हणजे जगद्गुरु तुकोबांचं चरित्र आहे. गाथा म्हणजे जगद्गुरु तुकोबांचं चरित्र, बरं का? आणि म्हणून जोपर्यंत आम्ही देवापर्यंत पोहोचत नाही ना तोपर्यंत आमची अवस्था अशीच. रजोगुणी काय होतं माहितीये का? नुसतं चमकून दिसतो. आपण चमकलो नाही तरी चालेल, मिरवता नाही आलं तरी चालेल, मुरवता आलं पाहिजे.
ज्यांनी मुरवलंय ना ते शाल पण त्याला पण अपेक्षा करणार नाहीत आणि नारळाची पण श्रीफळाची पण अपेक्षा करणार नाहीत. बरं का? एखाद्या ठिकाणी हरिनाम सोहळा असावा आणि त्या ठिकाणी एखाद्याला स्टेजवर नाही बोलवावं, लगेच तो बोलतो आता आपण केला हो. पहिल्या दिवसापासून आतापर्यंत मेहनत आपली आहे, आपल्याला साधा नारळ पण नाही, साधी शाल नाही आपल्याला. मिरवणारे याची अपेक्षा करतात, मुरवणारे कुठे असतात? पत्ता पण नाही. परमार्थ